नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता चिकूला यशने घेतलेलं असतं. त्याच वेळेला आता यश बोलून दाखवत असतो की तुम्ही सगळ्यांनी जे पाहिलं ना ते अगदी करेक्ट होतं. मी आणि कावेरी दोघंजणही अगोदरच भेटलो होतो. चिकू, हे घे बाळा, तुझ्या आईकडे जा. आणि मग कावेरीला तो सांगतो की हे घे कावेरी, चिकूला घ्या. तेव्हा मग चिकूला ती घेते. त्याच वेळेला मग तो म्हणतो की चिकू बेटा, मी ना तुला खूप मिस केलं आणि मला माहिती आहे तू पण मला खूप मिस केलं असशील ना, असं म्हणून आता तिला तो देऊन टाकतो. आणि त्यानंतर मग त्याच्या हातातच म्हणजेच कावेरीच्या हातातच एक चिठ्ठी देतो. आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर तो म्हणजे त्यात लिहिलेलं असतं की तू एका परपुरुषासोबत होतीस हे जर समजले या घरच्यांना तर मात्र ते काय विचार करतील हे तू विचार करतेस ना. त्यामुळे लक्षात ठेव, तू माझ्यासोबत बरोबर होतीस हे त्यांना जाणवून दिलंस तर यशबरोबरच होतीस असं दे, कारण की तू एका अशा माणसाबरोबर बाहेर होतीस हे त्यांना अजिबात आवडणार नाही आहे, असं तो बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला मग आता कावेरी गप्पच बसते. तेव्हा यश म्हणतो की असं झालं होतं त्यामुळे मला प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा म्हणते की बरं हरकत नाही, ठीक आहे, इतकं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याबरोबर तो म्हणतो पण सॉरी, माझ्या अपघातामध्ये माझे ते गिफ्ट्स ना डॅमेज झाले, त्यामुळे कोणालाही लंडनवरून गिफ्ट आणता आले नाही. तेव्हा मग ती म्हणते की यश, अरे राहू दे, तूच इतका सुखरूप परत आलास त्यातच खूप समाधान आहे. त्याचबरोबर आता लगेचच म्हणायला लागते की हरकत नाही. यामी म्हणते की पण माझे गिफ्ट. तेव्हा म्हणते की अगं यामी, कशी आहेस तू, इतकं सगळं असूनही तुला गिफ्टची पडलेली आहे. तेव्हा तो म्हणतो की हरकत नाही, मी पुन्हा कधीतरी आणेन. पण यामी वैतागत्याने म्हणते की लंडन. त्यावर आता तो म्हणतो की हो हो, पुन्हा एकदा जाण्याचा योग येईल तेव्हा बघूया. तर इथे आता लगेचच तो म्हणायला लागतो की हो, पुन्हा जर मी गेलो ना यामिदी तर कन्फर्म. आणि इथे लगेचच उदयदादा विचारतो की यश, पण आपल्या बिझनेस मीटिंगचं काय झालं हे तू सांगितले नाही. आता असं विचारल्याबरोबर यशला काय बोलायचं हे काहीच कळत नाही. यश म्हणतो की सगळं व्यवस्थित आहे दादा, आणि ना मला खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे इतक्या दिवसानंतर आपल्या घरी मी परत आलोय ना, मला सगळ्या माझ्या माणसांबरोबर वेळ घालवायचा आहे, सगळं काही खूप मजेशीर अनुभवायचं आहे. म्हणजे मी सगळ्यांना इतकं मिस केलं आहे ना की आता मला त्यांच्याबद्दल खूप अशी आपुलकी वाटते, माझी माणसं. त्यामुळे मला आता माझ्या माणसांसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. तेव्हा आता लगेचच बोलते की हो यश, मला माहिती आहे बाळा, इतके दिवस तू आमच्या समोर नव्हतास ना, त्यामुळे आम्हाला खरंच तुझी खूप आठवण यायची. पण काय करणार, आपल्याकडे वेळच नसायचा म्हणजे तुझा. तेव्हा तो म्हणतो की अगं हो, मी तुला मेसेज करायचो कारण कावेरीने तुला सांगितलं असेलच ना, माझा मोबाईल खराब झाला होता, त्यामुळे मला तुझ्याकडे काही फोन म्हणजे तुझ्याशी बोलायला येता यायचं नाही. तर मग मी काय करणार. त्यावर आता लगेचच पुढे अमृता म्हणायला लागते की यश, पण तू इतका माचा आवडता आहेस आणि मला इतकं मिस करायचा, मग मला कधी तू कॉलही केला नाही आणि इतक्या महिनाभरात तू घरातल्या एकालाही कॉल केला नाही, हे जरा आम्हाला विचित्र वाटतंय, असं अमृता बोलून दाखवते. त्यावेळेला आता मग लगेचच यश म्हणतो की हो, मला माहिती आहे हे सगळं विचार येतो प्रत्येकाला, पण काय करणार, मी तर सांगून ठेवलं होतं माझा फोन खराब आहे आणि म्हणून तिथे मला दुसरं काही करण्यासारखं नव्हतं. तुला माहिती आहे ना, मी तुला मेसेज तर करायचो. तेव्हा मग ती म्हणते की हो रे बाळा, तू मेसेज करायचा माहिती आहे आणि त्यामुळे मला कसलंही टेन्शन आता नाही आहे. त्याबरोबर आता यश म्हणायला लागतो की बरं ठीक आहे, चालेल. त्यावेळेला उदयदादा म्हणतो की हे बघ, तू काळजी करू नकोस यश, म्हणजे जे काही असेल ते असेल, पण एक गोष्ट सांग, आपल्या बिझनेस डीलचं कसं झालं आहे. तेव्हा कावेरी विचार करते की हे सगळेजण या युगमध्ये इतके इन्व्हॉल्व होत आहेत, ते बरोबर नाही आहे. त्यावेळेला मग आता कावेरी म्हणायला लागते की आत्ता ह्याचं भांडं उघडं पडेल बिझनेसचं विचारल्याबरोबर. तेव्हा आता लगेचच पुढे म्हणायला लागते की आता ना तुमचं बिझनेसचं सगळं बाजूला जाऊ द्या. यश, तू थकून आला असशील आणि इतक्या मोठ्या अपघातातून अगदी सुरक्षित होऊन आलायस ना, मग एक काम कर, आता सुरुवातीला तर तू जा, फ्रेश हो, मस्तपैकी छान अंघोळ करून घे आणि तुझ्या आवडीचं सगळं काही जेवण बनवलेलं आहे ते जेवण तुला जेवायचं आहे, बरोबर की नाही. मग आरामात ते जेवण कर, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळेला आता लगेचच त्याला म्हणते की चल, मी तुला जेवायला वाढते, असे सगळं काही व्यवस्थित होईल, चल लवकर. तेव्हा पुढे जात असताना तिचा तोल चाललेला असतो आणि ती चक्कर येऊन पडणार. तेवढ्यातच सगळेजण तिला धरतात आणि म्हणतात की काय झालं, कसला त्रास होतोय. त्यावेळेला इथे आता कावेरी म्हणते की तुम्ही बसा इथे पहिले, चला. तेव्हा सगळेजण बसायला घेऊन जात असतात. पौर्णिमा म्हणते की यांना सांगितलं होतं उन्हात फिरायला गेल्या म्हणून हा त्रास झाला आहे, उन्हाचा त्रास होतो तरीही वहिनी आज उगाच गेल्या.
सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात. माला खूप त्रास होत असतो. तेव्हा यश माकडे जातो आणि तिला म्हणतो की थांब मा, मी काय करू, तुझं डोकं दाबून देऊ, तुझे पाय चेपून देऊ, काय त्रास होतोय तुला मा, असं म्हणून तो तिच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मग मा थांब, मी तुझे पाय चेपून देतो. तेव्हा मा म्हणते की यश अरे काहीच गरज नाही आहे, थांब प्लीज, अरे तुम्ही सगळेजण इतके पॅनिक होऊ नका, प्लीज शांत व्हा, असं म्हटल्याबरोबर आता इथे मा म्हणते की बघितलं यशने किती काळजी केली मी माझी आल्याबरोबर. तर इथे यश हा कावेरीला डोळा मारून दाखवतो आणि मग मनातच कावेरी विचार करते की काय करू, मला खरंच खूप वाईट वाटतंय, म्हणजे माच्या बाबतीत इतकं सगळं वाईट घडतंय, हा युग असून हे खोटं बोलतोय आणि आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, मी काहीच करू शकत नाही, असा विचार आता तिथे डोक्यात तिच्या येत असतो. तर मला आता जरा बरं वाटलेलं असतं. ते म्हणते की मुलांनो नका काळजी करू रे, वाटतंय मला बरं, त्यामुळे तुम्ही जरा थांबा. तेव्हा आता यश हा सारखा सारखा कावेरीकडे बघत असतो, कारण की कावेरी ही त्याच्याकडे रागाने बघत असते. आणि कावेरी बाजूला किचनमध्ये येते आणि विचार करते की काय करू मी, हा युग तर एक नंबरचा पागल माणूस आहे. ती फोन करायला जाते मोहित जिजूंना आणि त्यांना सगळं काही सांगते की जो युग होता ना जिजू, तो आपल्या घरात शिरलाय यश बनून आणि आपल्या घरातल्या सगळ्यांवरती तो यश असल्याचं नाटक करून दाखवतोय आणि सगळ्यांसमोर यश असल्याचं दाखवतोय. काय करायचं काहीच कळत नाही आहे, मला ना खूपच टेन्शन आलं आहे, असं ती आता बोलून दाखवत असते. त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की काय करायचं, घरातल्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की हे जे सगळं काही झालं आहे ना, हे खरंच खूप चुकीचं घडतं आहे. त्याच वेळेला इथे आता यश हा मस्तपैकी मजा मारत फोनवर गप्पा मारत असतो. तर इथे कावेरी मात्र टेन्शनमध्ये असते. मोहितजींना विचारते की काय करायचं, हा माणसाचं कसं आपण भांडाफोड करायचं काहीच कळत नाही. तर इथे हे सगळं होत असताना कावेरी विचार करते की काहीतरी कारण काढून आपल्याला या माणसाला असं अडकवलं पाहिजे. पण घरातल्यांना सगळ्यांवरती त्याने अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून आहे, जर काही चुकीचं केलं तर मग काय करणार, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला मग यश म्हणतो की मला तर वाटत आहे की किती काय झालं ना तरीही हे सगळं खूपच मजेदार आहे. अरे इतके मोठे हॉल आहेत, इतके बेडरूम आहेत ना, की फिल्म सिटी पण कमी पडेल, असं त्याच्या मित्रासोबत तो बोलत असतो. आणि म्हणतो की खरंच इथे खूप मजा येणार आहे, इथे सगळं करायला ना खूप मजाच येणार आहे. तेवढ्यातच आता तिथून यश हा बोलत असताना मागून मा आवाज देते की यश काय करतोयस तू. आता हे ऐकल्यानंतर मात्र यशला टेन्शन येऊ लागतं. माने ऐकलं की काय, तेव्हा मग ती म्हणते की अरे यश इथे असं का उभा आहेस, जा लवकर, अरे लवकरात लवकर तयारी करून घे, जा, असं म्हटल्यावरती आता यश म्हणतो की ठीक आहे मा, चालेल. आणि मग तो पुढे चालत चाललेला असतो आणि स्वतःची रूम कुठे हेच त्याला माहीत नसते. आता यश घाबरतो, स्वतःची रूम तर मला माहीत नाही, कसं करायचं. त्याचबरोबर इथे कावेरी म्हणते की आता हा पकडला जाईल की हा यश नाही, कारण याला स्वतःची खोलीच माहीत नाही. नंतर मग आता मा म्हणते की यश अरे इथे कुठे चाललास तू, तुझी खोली. तेव्हा तो म्हणतो की हो, मी ना ॲक्च्युली काय झालं बाबांच्या खोलीकडे चाललो होतो. तेव्हा मग तो म्हणतो, त्यावर मा म्हणते की अरे तू विसरला आहेस का, बाबांना मी आणि कावेरीने मिळून निसर्गोपचार केंद्रामध्ये भरती केलं आहे, हे तुला मी मेसेज करून सांगितलं होतं. तेव्हा तो म्हणतो की हो मा, ॲक्च्युली मी विसरूनच गेलो, काय करायचं होतं ते. त्यावर आता लगेचच मा म्हणते की बरं ठीक आहे, राहू दे, पण लक्षात ठेव हो मी जे काही म्हणते ते. त्यानंतर मग आता इथे कावेरी ही खूपच जास्त टेन्शन फ्री असते, कारण की किती काही झालं तरीही लवकरात लवकर याला पकडून दिलं जाईलच याची तिला खात्री असते. मग नंतर तो स्वतःच्या खोलीकडे जात असतो आणि मग कावेरी मला ती म्हणते की चल अगं, ह्याला सांग तुझा नवरा मात्र खूप विसरलाय बरं का. तेव्हा आता तो दुसरीकडे चाललेला असतो. मा म्हणते की हे बघ यश, तुझी ना खूपच गडबड चालली आहे, म्हणजे मला कळून आलंय की तू गडबडतोयस, ते किती गोंधळतोयस, अरे तुझी रूम तुला माहीत नाही आहे का, लंडनहून आल्यापासून इतकं सगळं कसं काय विसरलास काय माहिती. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो कावेरी. मग मा म्हणते की कावेरी अगं तूच तुझ्या नवऱ्याला या तुझी खोली दाखव गं बाबा, नाहीतर मग हा कुठेतरी भरकटतच बसायचा. यश म्हणजे कामामध्ये इतका व्याप होता की तू स्वतःची खोली पण विसरून गेला. तेव्हा यश म्हणतो की हो मा, काय करायचं आता, कामच तेवढं होतं. तर मग लगेचच कावेरीला तो सांगतो की कावेरी मला तुम्ही प्लीज गरम पाणी द्या, मी आंघोळ करून घेतो. त्याच वेळेला मा म्हणते की जा गं कावेरी, जा हो तुझ्या नवऱ्याला गरम पाणी दे, म्हणजे कसं आहे ना, तो पण छानपैकी आराम करेल, सगळं काही करेल. त्याच वेळेला आता कावेरी ही खूप चिडलेली असते. ती म्हणते की चला मी दाखवते तिकडे, आणि ती रागानेच बघत असते. यश म्हणतो की या मॅडमला काय झालं, आता अगदी रागानेच बघायला लागले आहेत. त्याच वेळेला यश आता तिथे बघतच राहिलेला असतो.
आणि त्याला काहीच कळत नसतं की कावेरी इतकी का बरं चिडलेली आहे. आता कावेरी त्याला रूममध्ये घेऊन येते आणि त्याला म्हणते की इथे गपचूप बसायचे काही झालं तरीही. तर इथे आता यश हा मस्त रूममध्ये शिरतो. वाव, काय भारी मस्त रूम आहे, किती मोठी रूम आहे. म्हणजे अगदी हॉटेलमध्ये दाखवतात किंवा टी व्ही मोठ्या शूटिंगमध्ये दाखवतात ना, तसली रूम आहे. बापरे, ही मोठी रूम त्या यशची आहे. आणि मग तो फोटो बघतो आणि म्हणतो की वाव, हँडसम हँडसम यश आहे. तेव्हा आता कावेरी ही त्याच्याकडे रागाने बघते आणि मग त्याला म्हणजे असा एका हातात काठी घेऊन त्याच्यावर जाते आणि म्हणते की हे जे काही वागणं आहे ना तुझं, आताच्या आता थांबव. समजलं? किती काही झालं तरीही तू माझ्या यशची जागा घेऊ शकत नाही. माझ्या यशसाठी ज्या यशची जागा घेण्याचा विचार पण करू नको. मला माहिती आहे तू इथे आलायस ते कुठल्या कारणावरून आलायस आणि त्यासाठी हे कारण मला हाणून पाडायचं आहे. कितीही काही झालं तरीही तुला मी असं सोडणार नाही आहे. त्यावर लगेचच आता यश म्हणायला लागतो, म्हणजेच युग म्हणतो की मी तुला ना एक रिॲलिटी चेक देतो. तू एक गोष्ट लक्षात घे की जर मी आता बाहेर जाऊन सगळ्यांना सांगितले की मी यश नाही तर युग आहे, मग तुझं काय होईल हे तुला माहीतच आहे. कारण की तू या माणसाला अगोदर भेटली, तुझं याच्याशी बोलणं झालं आणि तू परपुरुषाला भेटली, हे तुझ्या घरच्यांना काही आवडणार नाही, हे तुला माहीत आहे. आणि त्यामुळे तुला विचार करावा लागेल की तुला आता काय करायचं आहे ते. समजले? त्यामुळे आता ना ही धमकी तुम्हाला देऊ नको. जर मी सगळ्यांना सांगितले तर मात्र काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे तुलाही चांगलंच माहिती आहे, असं तो आता बोलून दाखवतो. आणि म्हणतो की तुला माहिती आहे ना, मी युग आहे आणि मी माझ्या पद्धतीने काहीही करू शकतो. असं म्हटल्यावर आता तो म्हणतो की तू ना आता इथून निघ, मला ना मस्तपैकी हे एन्जॉय करू दे. आणि तसंही हा जो यश होता ना, तो फारच बोरिंग दिसतो मला. आणि इतकं सगळं त्याच्याकडे असतानाही किती बोरिंग राहत होता तो. इतकं सगळं असतानाही फार जास्त मजा नाही करायचा तो. तेव्हा मात्र कावेरीला त्याचा राग येतो. कावेरी त्याच्याकडे अगदी रागाने बघायला लागते आणि त्याला म्हणत असते की हे बघ, तुझं हे जे काही वागणं आहे ना, ते ताबडतोब थांबव. समजलं ना? जास्त नाटकं करायची नाही, नाहीतर मी काय करेन हे तुला माहिती आहे ना? त्यावर आता लगेचच कावेरी म्हणते की यश हे बघ, युग हे बघ, हे सगळं नाटकं थांबव तुझी. तेव्हा आता यशच्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू ती उचलून रूममधून बाहेर घेऊन चाललेली असते. ती म्हणते की मी माझ्या यशच्या वस्तू घेऊन जाणार. त्यावेळेला आता लगेचच यश म्हणतो की म्हणजे याचा अर्थ की यश या खोलीमध्ये राहायचं नाही. तेव्हा ती म्हणते की नाही, आम्ही दोघं वेगळ्या खोलीत राहायचो. तेव्हा आता तो म्हणतो की बापरे, म्हणजे तुम्ही दोघंही नवरा बायको असून इतके बोरिंग राहायचे? मला तर वाटलंच नव्हतं. नवरा तर नवरा, बायको पण बोरिंगच दिसते. तेव्हा मग ती म्हणते की मी माझ्या यशच्या गोष्टी इथून घेऊन जाते. त्याच्या गोष्टी वापरण्याच्या तुझी तेवढी पात्रताच नाही. त्यावेळेला तो म्हणतो की हो हो, जा जा, घेऊन सगळं जा आणि तू पण या खोलीच्या बाहेर जा. कारण ना तुझ्यासारखी काकूबाई ही काही माझ्या टाईपची नाही आहे. आणि तो यश पण किती बोरिंग होता. म्हणजे जगात इतके रंग आहेत परंतु फक्त 4च रंगाचे कपडे वापरायचा. मला तर त्याचं अगदी अजिबच वाटतं. कावेरी त्याच्याकडे आता रागाने बघायला लागते आणि तो म्हणतो की ठीक आहे काकूबाई, तू काळजी करू नको, काही मी तुझ्या प्रेमात पडणार नाही आहे. मी इथे कशासाठी आलो आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आणि हे सगळं खरंच खरं आहे, म्हणजे तू जे म्हणते ते, तो यश आणि तू वेगळ्या खोलीत राहायचे, लग्न झालेलं असतानाही, हे तर ना तुमच्या दोघांचं मला अजिबच वाटतंय काहीतरी. तेव्हा आता ती म्हणते की हो, आम्ही वेगळेच राहायचो. मग तुम्ही नवरा बायको पण वेगळेच दिसता, असं तो बोलून दाखवतो. कावेरी म्हणते की 1 मिनिट, आमच्या दोघांच्या विषयी ना काही बोलू नकोस उगीच, समजलं? ते मी ऐकून घेणार नाही. त्यावेळेला आता यश म्हणत असतो की हे बघा ओ मॅडम, हा राग आहे ना तुमच्या नाकावरच राहिला आहे. त्यामुळे काही झालं तरीही तुम्ही अशा गोष्टी करूच नका, समजलं? मी मस्तपैकी आरामात इथे राहतो. तुमच्यासारख्या काकूबाईबरोबर कोण वेळ घालवणार आहे? बोरिंग. त्यामुळे तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला जे जे काही सामान हवं आहे ते घेऊन जा. मी इथे मस्तपैकी आनंदात राहीन आणि मग छानपैकी येईन, अंघोळ करून तुझ्या सासूबाईच्या हातचा छान छान खाईन आणि इथे मस्तपैकी आराम करीन, असं तो बोलत असतो. त्यावेळेला विद्या ही जेवणाची तयारी करत असते. मा म्हणते की सगळं तयार आहे ना? हो. आणि हो, यशच्या आवडीची काकडीची कोशिंबीर बनवली आहेस ना, त्याच्या पानात वाढली पाहिजे बरं का. विद्या म्हणते की हो, सगळं काही केलं आहे मा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. यश भाऊजींसाठी त्यांचे फेवरेट जशी विदर्भ स्पेशल वांग्या बटाट्याची भाजी असते ना, ती देखील मी बनवली ही बघा. तेव्हा मा खुश होते आणि म्हणते की वा, एकदम मस्तच गं. त्यानंतर पौर्णिमा म्हणते की हो, आणखी एक म्हणजे आपल्या पौर्णिमा काकू स्पेशल नारळाची चटणी. तेव्हा मा म्हणते की अगं यश बोललास आणि तू केलीस पण झटकन. ती म्हणते की हो, मग माझ्या यशला पाहिजे, इतक्या दिवसानंतर तो जेवायला आला, मग त्याला मी बनवली. तेव्हा त्याचं कौतुक होत असतं. हे पाहून अमृता म्हणते की काय ते कौतुक इतकं त्या यशचं, म्हणजे इतक्या दिवसांनी आलाय आणि इतकं मोठं कौतुक. तेव्हा यश आता मस्तपैकी बेडवर लोळत पडलेला असतो. कावेरी येते आणि म्हणते की तुला असं वाटत नाही आहे की तू स्वतःची जागा आहे ती विसरलास असं?
तेव्हा युग तिच्याकडे बघत राहतो. ती म्हणते की अरे तुला कळत नाही आहे का, माने तुला काय सांगितलं आहे आणि हे सगळं तुला आवरायचं आहे हे लक्षात येत नाही का तुझ्या. आणि बघ हां, तू जे काही वागायचं ते नीट वाग, असं कसंही वागू नको, नाहीतर तुझा काय प्रॉब्लेम होईल तो तुला निस्तरून घ्यावा लागेल. आणि मग यशची दुसरी गोष्ट ती घेऊन जाते. मग तो म्हणतो की बरं बरं जा जा सगळं घेऊन जा, मला काही फरक पडत नाही. त्यावर कावेरी म्हणते की हे बघ, हे जे काही तुझं चालू आहे ना ते ताबडतोब बंद करायचं, समजलं. त्याचबरोबर इथे आता मी विचार करत असते की चला सगळं काही महत्त्वाचं बनवले, यशच्या आवडीचं सगळं काही आपण बनवलं आहे. आता फक्त वेळ आहे ती यशची. किती वेळ लागतोय त्याला यायला, इतका उशीर काय करतोय तो, तो तर पटकन आवरतो. म्हणते की हो अगं मला कळत नाही, बऱ्याच दिवसानंतर आलाय ना, तर मस्त आराम करत असेल, राहू दे, येईल येईल, आपण त्याला आवाज देऊया, मी बोलवून आणते नाही तर. तितक्यातच आता यश अरे यश ये लवकर असा आवाज देत निघालेली असते. आणि तेवढ्यातच तिथून आता याबी पण म्हणते की हो हो लवकर बोलव आणि यश हा दरवाजा बंद करतो कावेरीला. आणि दरवाजा बंद करत असताना त्याचं शर्ट असतं ते त्या शर्ट दरवाज्यातच अडकून जातं. आणि मग तो समोर बघून म्हणतो की चला कावेरी, मिस कावेरी, बाय बाय. तेव्हा कावेरी मात्र एक मोठा गेम करते. ती बाहेरूनच दरवाजाला कडीच लावून घेते आणि म्हणते की आता अडकून राहा, कसा आराम करणार आहेस ते मी पण बघते. तेव्हा कावेरी आता गालातल्या गालातच हसत त्याच्याकडे बघत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की यशला हातातल्या बांगड्या काढून देत असते. त्यावेळेला कावेरी धावत येते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही, का करताय हे सगळं. तेव्हा मग म्हणते की अगं कावेरी, तू अशी भूत बघितल्यासारखी का ओरडत आलीस, काय झालं तुला एवढं. आणि अगं मी यशला बांगड्याच तर देत होते ना, मग तुला इतकं घाबरण्यासारखं काय झालं, असं ती आता त्याला विचारते. आणि त्याच वेळेला मला इथे काय बोलावं कावेरीला तेच कळत नाही, मी यशलाच तर माझ्या बांगड्या देते ना, असं म्हटल्यावर तो आता डोळे चमकल्यासारखे बांगड्या बघू लागतो. नंतर सगळे जेवायला बसतात. यशला जेवायला वाढल्याबरोबर इथे आता यश अगदी अद्याशासारखं खाऊ लागतो. आणि हे खात असताना त्या युगकडे सगळे बघत असतात. यामी म्हणते की काय रे, अरे यश, तू घरात पहिल्यांदा जेवल्यासारखा का जेवत आहे, तुला घरात कसं जेवायचं ते माहीत नाही का, असं विचारल्यावर आता त्या युगला धक्काच बसतो. तो काहीतरी चुकला आहे त्याच्या लक्षात येतं. आणि कावेरीला मात्र इथे खूप आनंद होतो, कारण की काहीतरी या यशने गडबड केली आणि हा चुकलाय हे सगळ्यांच्या लक्षात येत असतं. मला पण कळत नसतं की हा युग म्हणजेच यश असा का वागतो. असेच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.